मित्राला फोन करून बोलून घेतला आणि मी जायला आता लातूर मधल्या सगळ्यात भारी मंदिरामध्ये म्हणजेच आपलं साईबाबाचं मंदिर. या ठिकाणचं परिसर आणि या ठिकाणचं वातावरण एकदम भारी आहे. मग काय म्हणलं चला आज सुट्टी पण होती, मी निघलो साई मंदिराकडे जायला. मंदिरामध्ये एंट्री केली आणि बघितलं तर काय या मंदिराचं स्ट्रक्चर एकदम भारी होतं. जसं आपलं अयोध्याचं राम मंदिर आहे तशाच टाईप मध्ये या मंदिराचं बी स्ट्रक्चर लांबून दिसत होतं बघा. मंदिर बघून झालं मग काय तुमचा भाऊ डायरेक्ट मध्ये गेला आणि मध्ये गेल्यावर बघितलं तर या ठिकाणी साईबाबाची एकदम सुंदर अशी मूर्ती ठेवली होती. मग काय त्या मूर्तीचं दर्शन ते घेतलं आम्ही. बाहेर थोडं मंदिराच्या परिसरामध्ये फिरावं म्हणलं. मग काय तिथून बाहेर जाऊन घेतलं एक मस्त शूट आणि आपल्याला ना आता कृष्ण मंदिराकडे बी जायचं होतं. थोडाच अंतरावर चलत गेलास ना आपण पोहोचलो इस्कॉन या कृष्ण मंदिरामध्ये. स्ट्रक्चर बघितलं तर पुरातन काळातल्या राजा महाराजांच्या घरासारखंच या मंदिराचं स्ट्रक्चर या ठिकाणी बनवलेलं आहे. मध्ये गेलं तर या ठिकाणी राधाकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे आणि या ठिकाणी ना संध्याकाळी आरतीचा कार्यक्रम खूप जास्त भारी होतो बरं. मी ज्या दिवशी या कृष्ण मंदिरामध्ये गेलतो त्या ठिकाणी ना त्यात काहीतरी कार्यक्रम होता. मग काय कृष्ण भक्तांची पूर्ण मंदिरामध्ये गर्दीच गर्दी होती राव. कृष्ण भगवानांची आरती झाल्यानंतर या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी एवढे मोठे पदार्थ ठेवते. खरोखरच या मंदिराचा ट्रस्टची आणि त्याची व्यवस्था करण्याची सोय एकदम भारी आहे बघा. या ठिकाणी तुम्ही बी नक्कीच एकदा जाऊन बघा आणि ज्यांना माहिती तर कमेंट मध्ये हरे कृष्ण लिहून आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या मित्रांनो.